झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मावशी मावशी कोण सूर्या? हा मावशी अगं किती वेळ झालं मी चौकात थांबलोय, तू दूध घालायला का आली नाहीस? सूर्या, याच्यानंतर माझ्या दारात यायचं नाही तू। तुझ्याकडे मी दूध घालणार नाही। काय झालं? दूध का घालणार नाहीस तू? देवाचा माणूस म्हणून सारगाव बघते ना रे तुझ्याकडं, आणि तूच देवाचा गाभारा लुटणाऱ्या बाईला घरात आसरा दिलायस। तुझ्या बरोबर व्यवहार केला ना तर देवी आम्हाला नाही माफ करायची। परत माझ्या दारात येऊ नकोस, दूध नाही मिळायचं तुला। दादा आलास? आणलं सामान बघू। दादा एवढंच सामान? अख्खी दुकानं पालती घातली, एवढं सामान मिळालंय मला। काय असं थोडे सामान होतं जेवढं मिळणार नाही? अगं सामानाचं काय नाही राजू, बाजारात गेलो तर कोणी नीट बोलायला तयारच नाही, तर म्हणजे यादी दिल्यावर बघितल्यासारखं करायचं आणि सामान नाही म्हणून सांगायचे। दादा ते प्रश्न मंजुषा आणायला लावले होते, दे ना लवकर, प्रश्न उत्तर लिहून न्यायचे। नाही मिळालं, त्या दुकानात असणार आहे पण तिने जाणून बुजून दिलं नाही मला। अगं सकाळी दूध घालायला गेलो तर तिथं दूध बी कोणी घेतलं नाही। काय प्रकार आहे हा सगळा? काय प्रकार? तू आणलेल्या त्या बाहेर बसलेल्या बाईला विचार काय प्रकार आहे ते। असं काय केलं त्यांनी की अख्खं गाव एकजुटीनं आपल्या विरोधात उभं राहिले ना, ते जाऊन विचार तिला। काय आता काय झालं लाईटला? या वेळी तर कधीच लाईट जात नाही। थांब मी बघून आले। दादा आसपास सगळीकडे लाईट आहे, पवार काकूंच्या घरी पण लाईट आहे, फक्त आपल्याच घरी लाईट नाहीये। कसं काय? सूर्या, मला असं वाटतं फ्यूज गेला असेल, आपण एकदा जाऊन बघूयात का? चला। फ्यूज तर व्यवस्थित आहे, लाईट कशी काय गेली? आता फ्यूज बी गेला नाही म्हणल्यावर काहीतरी डांबव फॉल्ट असेल बघ। सकाळी वायरमनला बोलवूनच बघायला लागेल, तवर असा अंधारातच बसायला लागेल बघ। पाणी नाही? असं कसं झालं? लक्ष्मी काकूंना विचारते। लक्ष्मी काकू, काय? पाणी आले का तुमच्या घरी? वय वय, सकाळपासून पाणी आहे आमच्याकडं। सकाळी झालंय? सकाळी झालं मग इथं कसं नाही आलं? काय झालं? दादा अर्धीच कळशी पाणी उरलंय, तेच पुरून वापरावं लागेल। सगळ्यांच्या घरी पाणी आलं दादा, आपल्याच घरी पाणी नाही आलं। सूर्या, आपल्याच घरातले लाईट गेले आणि आता पाणी पण आपल्याच नळाला नाहीये। हा काय प्रकार आहे नक्की? हा सगळा काय प्रकार आहे ते कळ लवकरच त्यांना। आता ही कुठं सुरुवात आहे, अजून लय लांबचा पल्ला गाठायचा त्या सूर्याला आणि त्याच्या फॅमिलीला। आमच्यावर कुरघोडी करते आमचीच लेख। डॅडी पण तुम्ही त्यांची पार नाकाबंदीच करून टाकली की। करावीच लागणार ना, आमच्या नाका खालून त्या आशाला पळवून घेऊन गेली आमची पोरगी। पण आम्ही बी तिचे बाप आहोत हे विसरली ती। लय भारी बर का डॅडी। अहो सगळ्या लोकांसमोर सूर्याची बाजू घेऊन तुम्ही आपल्याच लोकांबरोबर भांडलात आणि परत एकदा
सूर्याला पाय धरायला भाग पाडलं. आणि हे सगळं करताना गाववाल्यांना सूर्यावर बहिष्कार टाकायला भाग पाडायला सुद्धा तुम्ही माग पडला नाही. लय भारी डाव टाकला. अरे अजून तो आमचा डाव कुठं बघितलाय छत्री. हे असंच त्या सूर्याचा एक एक आधार काढून घेणार आहे. नाही त्यांनी स्वतः लाथ मारून त्याच्या आईला घराबाहेर काढलं ना, नाव सांगणार नाही, जालिंदर निंबाळकर. दादा बोला की पावशेर मिरच्या द्या, अर्धा किलो वांगी आणि 1 किलो भेंडी द्या. ए माझ्याकडून बाबा माल घेऊ नको. जा तिकडे दुसरीकडे कुठं मिळतंय का बघ. अरे काय झालं पण? अरे जा म्हणलंय ना, तिथनं पुढे बाबा तुझ्यावर व्यवहारच मला कुठला करायचा नाही. पण अरे जा की म्हणलंय ना. तेजू, तू अजिबात काळजी घेत नाहीस हा स्वतःची. अशी कशी चक्कर आली ग? नीट खाल्लं नव्हतंस का काही? बरं आता हे लिंबू सरबत घे आणि आराम कर. शाळेत रजेचं सांगून आलीस ते बरंच केलंस. तुला का नाही आता मी कुठं बाहेर जाऊ देणार नाहीये. पी. तेजू बरं आहे का ग आता? नाही म्हणजे चक्कर नाही ना येत? नाही ठीक आहे मी आता. काय ग? सगळं ठीक आहे ना? हां, ते स्वयंपाकाचं जरा बघायचं होतं. येत आहे का? हां, सगळं सरबत संपवायचं. हा आलेच. कालपर्यंत जी लोक स्वतःहून माझ्याशी बोलायला यायची ती अचानक लांबनच निघून चालल्यात. कोणीच व्यवहार करायला मागणं. आणि हे असं चालत राहिलं तर खाणार पिणार काय, घर कसं चालायचं? नाही, असं करून जमणार नाही. काम तर करावं लागेल. अरे काय चाललंय तुमचं? किती वाजलेत? दुकान का उघडलं अजून? अरे गिराईक सगळं परत गेला असेल. तिकडे काय? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज